नमस्कार मित्रांनो, मी सुमित बागुल तुम्हा सर्वांचं सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहिफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागात स्वागत करतो। कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक छोटासा रिकॅप करतो। याआधी आपण डॉक्टरांकडून अनेक विषयांबाबत खरं तर माहिती जाणून घेतली आहे। त्यामध्ये सेक्स आणि योगा असेल, सेक्स आणि म्युझिक असेल, सेक्स आणि झुंबा, सेक्स आणि धूम्रपान किंवा मद्यपान या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवरती आपण सरांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे। आज डॉक्टरांनी गेल्या काही दिवसांमध्ये त्यांना आलेल्या फीडबॅकवर आधारित लिंगाचे विविध आकार हा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय निवडला आहे आणि या विषयावरती डॉक्टर आपल्या सगळ्यांनाच मार्गदर्शन करणारे। दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेऊयात डॉक्टर विजय दहिफळे यांच्याबद्दल। डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत। डॉक्टरांचे क्लिनिक्स औरंगाबाद, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका, पुणे, नवी मुंबईमध्ये नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईमध्ये आहेत। डॉक्टर नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्स संबंधी मार्गदर्शन करत असतात। तर मित्रांनो, तुम्हाला डॉक्टरांच्या विविध क्लिनिक्सबद्दल तर माहिती मिळालेलीच आहे, पण तुम्हाला कार्यक्रम सुरू व्हायच्या पहिलेच एक आनंदाची बातमी देऊ इच्छितो। ती म्हणजे डॉक्टरांचं दक्षिण मुंबईमध्ये कुलाब्यामध्ये नवीन सेंटर सुरू झालं आहे। तर तुम्ही डेफिनेटली कुलाबा सेंटरमध्ये जाऊन सरांची अपॉइंटमेंट घेऊन अत्यंत पॉझिटिव्ह पद्धतीनं सरांचं मार्गदर्शन घेऊ शकतात। दरम्यान तुम्ही या क्षणी देखील सरांशी थेट संवाद साधू शकतात। सरांना तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील, ज्या काही शंका कुशंका असतील, ज्या तुम्ही कुणासोबत शेअर करू शकत नाहीत, त्या तुम्ही सरांसोबत शेअर करू शकतात आणि तुम्हाला अत्यंत पॉझिटिव्ह पद्धतीने सर मार्गदर्शन नक्की करू शकतील। त्यासाठी काम एवढंच करायचं की इकडे आम्हाला फोन करायचा आहे। त्यासाठी आमचा नंबर नोट डाऊन करून घ्या। आमचा नंबर आहे 022, हा मुंबईचा STD कोड आहे आणि 66843333 या नंबरवरती तुम्हाला फोन फिरवायचा आणि तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील ते दिलखुलासपणे सरांना विचारा। अत्यंत पॉझिटिव्ह पद्धतीनं सर नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करतील। कार्यक्रमाला सुरुवात करूयात। सर आपल्यासोबत आहेत। सर, वेलकम टू दी शो। नमस्कार सर, खरं तर आपल्या आसपासचं जे वातावरण आहे ते अत्यंत संवेदनशील झालं आहे। पुन्हा एकदा लॉकडाऊन लागलेलं आहे। या सगळ्या संवेदनशील परिस्थितीमध्ये एकच आशेचा किरण दिसतोय, ते म्हणजे लसीकरण। तर या सगळ्यामध्ये डॉक्टर दहिफळे हॉस्पिटलमध्ये लसीकरण मोहीम सुरू झालेली आहे। तर या एकंदर लसीकरण मोहिमेबद्दल सर सध्याची स्थिती काय, प्लीज सांगाल? नक्कीच सुमितजी, या ठिकाणी आपल्या आमच्या जगभरातील सर्व दर्शकांना सांगू इच्छितो, कोविडची लस। सर, एक मिनिट थांबवू का? चालेल चालेल। रवींद्रजी आहेत, त्यांचा फोन आलेला आहे नाशिकवरनं, त्यांचा फोन घेऊया। रवींद्रजी, तुमचा फोन कनेक्ट झालाय, प्लीज तुमचा प्रश्न विचारा। हॅलो, बोला बोला। हा, मला डॉक्टरांना प्रश्न विचारायचा होता। बोला बोला। हा, तर मी नाशिकला ट्रीटमेंट घेतलेली आहे डॉक्टरांकडे। ओके। हा, जे जसं स्त्रीचं आकर्षण होतं तसं पुरुषाचं होतं, त्या संदर्भात मी ट्रीटमेंट घेतली होती। बर बर बर। हा, तर मला फरक नाही पडलेला बा असं। बर बर बर, ठीक आहे ठीक आहे, चालेल चालेल, सांगूया तुम्हाला। सुमितजी, या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो की या ठिकाणी काय सांगतायत की समलैंगिकता, जशा पद्धतीने हेटेरोसेक्शुअलिटी असते त्याच पद्धतीने समलैंगिकता ही कॉमन आहे। अशा केसेसमध्ये काही जेनेटिक कॉज असेल किंवा काही इतर आणखी काही कारणं असतील, त्यामध्ये एवढं सहजासहजी सोपं नसतं बदलणं। त्यामध्ये बऱ्याचदा काय असतं की सिक्वेन्स जी बर्थची आहे त्यामुळं म्हणा, असं सर्व गोष्टीमुळं त्या ठिकाणी ती भावना तयार झालेली असते। काही जणांमध्ये कॉम्बिनेशनमध्येही असते। तर यांनी समजा त्यांना पॉसिबल असेल तर प्रयत्न करावा, अदरवाईज ह्यांना समजा अशा प्रकारचं काही इंटरेस्ट असेल तर त्यांनी आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक रेफर करावं आणि तज्ज्ञांना भेटावं। भेटल्यानंतर नक्कीच त्यामध्ये काही शक्य असेल बदल तर ठीक आहे, नाही तर जी स्थिती आहे त्यांना कंटिन्यू करण्याशिवाय बाकी काही ऑप्शन नसतो। नक्की सर। पुढचा फोन कॉल नगरवरनं आलेला आहे, उत्कर्षा मॅडम आपल्यासोबत आहेत। मॅडम, तुमचा फोन कनेक्ट झालाय, प्लीज तुमचा प्रश्न विचारा। हॅलो सर। हा, बोला सर, जसे लिंगाचे विभिन्न आकार असतात तसे योनीचे देखील विभिन्न आकार असतात का, व ते नॉर्मल असतात का, त्याबद्दल माहिती सांगा। नक्कीच। काय होतंय सुमित, म्हणजे आपण आता डिस्कस करत होतो, म्हणजे कदाचित हा एक्सपेक्टेड टॉपिक आहे आपला पुढचा। बेसिकली काय असतं, हे आपल्या दर्शकांचा जो सहभाग आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे। आपण जवळपास लिंगाचे विभिन्न आकार 20 पेक्षा जास्त पाहिले आहेत। पण त्याच प्रकारे समजा स्त्रियांमध्ये अशा योनीचे विभिन्न आकार असू शकतात का, कुठल्या कुठल्या बेसवर ते असू शकतात, नक्कीच आहेत। तर
5 प्रकारचे आकार हे योनीच्या बाह्य साईडला बघून असतात आणि अंतर्भाग जो असतो ज्यामध्ये लेबिया मेजोरा मायनोरा असं म्हणतो त्याला देखील कॅच करून हे वेगवेगळे प्रकार असतात. आपण विस्तृतपणे आपण जो टॉपिक घेणार आहोत नक्कीच. त्यामध्ये नक्कीच पाहू आणि हे देखील नॉर्मल असतं. नक्की सर. आणि एक रिसर्च टॉपिक तुमची वाट पाहतोय कारण की दादा उबाळ्यांनी फोन केलेत. बघूयात काय प्रश्न आहे त्यांचा. दादा तुमचा प्रश्न विचारा. तुमचा फोन कनेक्ट झालाय. नमस्कार सर. नमस्कार. बरेच आई वडील आपल्या मुलांना वयाच्या 8व्या ते 9व्या वर्षापासून पुढे टाईट अशा स्वरूपाची जीन्स असे कपडे घालायला देत असतात ओके. किंवा असे कपडे घालण्याचा हट्ट मुलं करत असतात. हो. परंतु असे कपडे वापरल्यामुळे मुलांच्या प्रायव्हेट पार्टवर दाब येत असतो आणि या दाबामुळे प्रायव्हेट पार्टचे काय नुकसान होऊ शकते याबद्दल त्यांना अजिबात माहिती नसते. नक्कीच. म्हणून माझा प्रश्न असा आहे, जे वयात येणारे मुले एकदम टाईट जीन्सचा वापर करत असतात अशा मुलांच्या प्रायव्हेट पार्टवर काय वाईट परिणाम होऊ शकतात की नाही त्याबद्दल सांगा. नक्कीच. एक्सलंट. हे खरंच रिसर्च टॉपिक असतं. येस सर. म्हणजे एक साधं ऑब्झर्वेशन आहे. टाईट जीन्स इतकी टाईट असते हो. की मध्ये हवा देखील जाईल की नाही याची शंका. अशा केसेसमध्ये सायंटिफिकली या ठिकाणी सांगतो काय होतं आपल्या शरीरामध्ये जे टेस्टिस आहेत ते आपल्या शरीरापासून थोड्या दूर ठेवलेले आहेत. का ठेवलेले आहेत की त्याचं टेम्परेचर हे 60 डिग्रीनी कमी असावं. मग अशा केसेसमध्ये जर ती एकदम टाईट पोटाशी जर अलगद जात असेल तर टेम्परेचर वाढल्यामुळं स्पर्मॅटोजेनेसिस स्पर्म प्रोडक्शन यावर नक्कीच परिणाम होतो आणि त्याचबरोबर हा परिणाम झाल्यामुळं इव्हन लिंगावर देखील परिणाम होतो. तो एकच म्हणेल सुती कपडे असणे, इव्हन टाईट जीन्स आणि स्वेटिंगमुळे फंगल इन्फेक्शन होणे, स्पर्म प्रोडक्शनवर परिणाम होणे अशा प्रकारचे इफेक्ट असतात. त्यामुळे शक्यतो जीन्स जरी असेल कमीत कमी थोडं डिस्टन्स आणि ज्यामुळे की तुमचं स्क्रोटम आणि टेस्टिस जास्त प्रेस होणार नाही अशा पद्धतीचे वापरावे. आणि आणखी माहिती पाहिजे असेल तर सुखी जीवनाच्या मंत्रामध्ये विस्तृत माहिती दिलेली आहे. नक्की सर. पुढचा फोन कॉल पुण्यातनं आलाय. सावंत आपल्या सोबत आहेत. सर तुमचा फोन कनेक्ट झालाय. प्लीज तुमचा प्रश्न विचारा. हा सर नमस्कार सर. नमस्कार. बोला. हा सर माझं वय आता 28 आहे सर आणि माझं लग्न झालेलं नाही. मला अष्टमय करण्याची सवय झाली आहे. तर तरी महिन्यातनं किती वेळा करावं लागेल, करायचं असलं तर किती वेळा करायचं आणि पुढे काही त्याचा परिणाम होईल का माझ्या जीवनावर लग्न झाल्यानंतर? बरं. पण सध्या काही परिणाम झालेला आहे का तुम्हाला? त्यामुळे कमजोरी, शीघ्रपतन, लहान असं काही जाणवतं का? असं कमजोरी वगैरे नाही जाणवत सर, पण असं तरी मला असं डोक्यात विचारतात की लग्न झाल्यावर ते परिणाम होतील काही पुढे. अच्छा चालेल. सांगूया तुम्हाला. अतिशय कॉमन टॉपिक. यांचं काय म्हणणं आहे की आता लग्न होणार आहे अशी बरीच मुलं येतात. हा कार्यक्रम सुरू मागे करण्याचा उद्देश असा आहे की नॉर्मल काय आहे यातलं माहीत नसतं. नॉर्मली संवेदना येणे वयात आल्यानंतर हे ॲक्सेप्टेबल आहे, पण जर लिमिटेड असेल तर अशा प्रकारे किती कमीत कमी असावं, जास्तीत जास्त असावं, सहसा टाळलेलं केव्हाही चांगलं. आणि त्या ठिकाणी काही समजा लुब्रिकंट असतील किंवा प्रेशर हे अतिशय माइल्ड असेल तरच त्याची युटिलिटी असते. का? कारण अननेसेसरी अनवॉन्टेड प्रेशरमुळं आपल्या ब्रेनमध्ये असा रिफ्लेक्स जातो की नंतर तुम्हाला ॲक्च्युअल सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमध्ये इंटरेस्ट येत नाही. तर एकच सांगेन तज्ज्ञांना भेटावं, त्यांचं समुपदेशन करून त्यातनं त्यांना दूर करता येईल. आणि सायंटिफिक माहितीसाठी सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक पाहावं आणि तज्ज्ञांना भेटून त्यांनी शंका निरसन करून घ्यावं. नक्कीच सर. पुढचा फोन कॉल बेळगाववरून आलाय. रोहितजी आपल्या सोबत आहेत. रोहितजी तुमचा प्रश्न विचारा. तुमचा फोन कनेक्ट झालाय. हॅलो डॉक्टर नमस्ते. नमस्ते. बोला. माझं नाव रोहित आहे. मी बेळगाव डिस्ट्रिक्ट कॉल करत आहे. बोला. सर माझं वय आता 40 आहे. हो. मी मास्टरब्युशन ऍट द एज ऑफ 14 पासून 14 वर्षापासून करत आहे. ओके. हां. आता बी मास्टरब्युशन कंट्रोल होईना. आता पहिला 3-4 वेळा करत होतो. आता एकदा व्हायलाय आणि मला जास्त मेल मध्ये अट्रॅक्शन व्हायलंय. फिमेल मध्ये थोडं होते व्हायचं ना झालं. आणि माझं पेनिस छोटं झालं आणि मोठं जसं मोठं व्हायला काय करायचं आणि स्ट्रॉंग. अच्छा अच्छा अच्छा. लग्न झालेलं आहे तुमचं? झालेलं आहे सर. चालेल चालेल. सांगूया तुम्हाला. हे बघा यांचं काय म्हणणं आहे. परत तोच टॉपिक आपण कंटिन्यू करूया. हस्तमैथुनमुळे काय काय साईड इफेक्ट होऊ शकतात. बरं ते नॉर्मल आहे का, ॲबनॉर्मल आहे का? हे बघा कुठलीही गोष्ट लिमिटमध्ये असेल ती नॉर्मल असते आणि अति तिथं माती असतं. अशा केसेसमध्ये कॉम्प्रेशनमुळे कार्पोरला डॅमेज होणं, लिंगाची साईज लहान हो, जे की हे जाणवत आहेत आणि अशा केसेसपासून त्यांना दूर व्हायचं आहे. आता यामुळे हे शीघ्रपतन, कमजोरी, लहान लिंग अशा गोष्टी होत असतील तर तज्ज्ञांना भेटून नक्कीच त्यांनी त्याचा उपचार आहे, मेडिसिन्स आहेत, त्यांनी झालं तर इंजेक्शन्स आहेत पी शॉटसारखे. गरज पडलं तर आपण पेनाइल इम्प्लांट देखील करू शकतो. पण सुरुवातीला समुपदेशन
आपल्या पुस्तकाचा त्या आधार घेऊन स्वतःचं मन थोडंसं योगा, प्राणायाम, म्युझिक किंवा त्यांच्या ज्या कुठल्या हॉबीज आहेत त्यामध्ये रमवणं, अशा गोष्टी जर अवलंबिल्या तर अशा केसेसमध्ये नक्कीच त्यांना इम्प्रूव्हमेंट होईल. हळूहळू त्यांना इव्हन लग्नानंतर देखील जो त्यांना इंटरेस्ट आहे हस्तमैथुनमध्ये तो कमी होऊन त्यांच्या पार्टनरमध्ये इंटरेस्ट जास्त डेव्हलप होईल. कारण अशा केसेस मी बऱ्याचदा पाहिलेलं आहे की त्यांची फिमेल पार्टनर माझ्याकडे नेहमी कंप्लेंट करते, सर यांना मी असून देखील इंटरेस्ट नाही. दोघांनी जोडप्यांनी यावं, नक्कीच ट्रीटमेंट देऊन समुपदेशन करून यांना चांगला रिझल्ट देण्यात येईल. नक्कीच सर परत एकदा आपण जो सुरुवातीला टॉपिक घेतला होता लसीकरणाच्या बद्दल आम्हाला जाणून घ्यायचे, नक्कीच त्याबद्दल सांगा. चालेल, परत एकदा थांबवतो बरं, असू सर. दे, असू दे. प्रश्न अतुलजी घ्या, आहेत आपण ठाण्यावरनं, सांगूया. त्यांचा चालतं, फोन आलेला आहे. चालतं. अतुलजी तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. हा माझा प्रश्न हा आहे की मला ऍक्च्युली मी 49 वर्षाचा आहे आणि मला रिपीटेड प्रॉस्टेट इन्फेक्शन होतंय, बॅक्टेरियल इन्फेक्शन. अँटीबायोटिकचा कोर्स करावा लागतो, त्यानंतर 3 महिन्यानंतर ते परत रिसीड होतं, परत एक आणखी 2-3 महिन्यांनी परत एकदा इन्फेक्शन डिटेक्ट होतं. मी सिमेन कल्चर करतो, त्याच्यामध्ये ते डिटेक्ट होतंय. जास्त जवळपास आतापर्यंत 6-7 वेळा झालाय. ओके, तर हे नॉर्मल आहे का, मला दुसरा काही मार्ग आहे याच्यामधनं? बरं, मला एक सांगा, याच्यामुळे तुमच्या सेक्शुअल लाईफवर काही परिणाम झालेला आहे का? नाही नाही. म्हणजे काही कमजोरी, शीघ्रपतन किंवा काही त्यामध्ये फ्रिक्वेन्सी कमी होणं किंवा इव्हन नाही. सेक्स करताना काही पेन होणं इजॅक्युलेशन मध्ये वगैरे? नाही, तसं काही नाही. मेन म्हणजे हा प्रॉस्टेट इन्फेक्शनच मला वारंवार होतंय. ओके ओके, चालेल, काही हरकत नाही, सांगूया. हे बघा, जेनायटो युरिनरी सिस्टीम म्हणजे मूत्रसंस्था आणि वीर्य संस्था ही एक बनलेली आहे. मी ह्यांना हा का प्रश्न विचारला की काही सेक्शुअल याच्यावर काही परिणाम झालेला आहे का? सोर्स ऑफ इन्फेक्शन, हे बघा तुम्ही प्रोस्टेट आणि युरिनरी सिस्टीमच्या मागं लागता, पण यामध्ये तुमच्या समायनल सिस्टीमकडनं बऱ्याचदा सिमेन येत असतं, सिक्रिशन आहेत इकडनं येणार, इव्हन टेस्टिकल साईडचे, याचा काही त्यामध्ये क्रॉसिंग आहे का? हे रिपीटेड इन्फेक्शन का होतं ह्याची आणखी परत काही तपासण्या करून काही कल्चरसारख्या टेस्ट करून पाहायला लागेल. प्रोस्टॅटिक इन्फेक्शन हे रिपीटेड होणं ॲक्च्युली नॉर्मल नसतं. ह्यांचं 49 वय म्हणजे इव्हन हे जास्त ओल्डली नाहीत आणि यंगी नाहीत, बॉर्डर लाईनला आहेत. ते बऱ्याचदा गरज पडल्यास एंडोस्कोपी दुर्बीणद्वारे तपास करून ॲक्च्युली काय परिस्थिती ते पाहणे आणि एकदा तज्ज्ञांना भेटून सेक्सॉलॉजी, चिरॉलॉजी, अँड्रॉलॉजीला भेटून ह्या जेनायटो आणि युरिनरी सिस्टीमचा काही संबंध आहे का ते एकदा रूल आउट करायला लागेल. मग आपल्याला फर्दर ट्रीटमेंट आणखी वेगळ्या पद्धतीने देता येईल. नक्कीच सर खरं तर या उत्तरानंतर एक वेळ झाली छोट्याशा ब्रेक घेण्याची. पण मित्रांनो, ब्रेक नंतर सर आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. खरं तर आपला विषय सुरू आहे ते म्हणजे लिंगाचे विभिन्न आकार आणि प्रकार, आणि त्याबद्दल आपण सायंटिफिक पद्धतीने सरांकडनं माहिती जाणून घेतोय. तर सर ब्रेकच्या नंतर आपल्याला सांगणार आहेत स्मूथ पेनिसेस, स्मूथ लिंग हे काय असतं, आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे नॉर्मल असतं का, या विषयावरती सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ब्रेकच्या नंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा सुखी जीवनाचा मंत्र. ब्रेक नंतर सुखी जीवनाचा मंत्रमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून परत एकदा स्वागत करतो. सर आपण खरं तर जाणून घ्यायचं आहे आम्हाला स्मूथ पेनिसेस काय असतात आणि हे नॉर्मल असतं का, प्लीज सर. डेफिनेटली सुमितजी, आपण जे लिंगाचे विभिन्न आकार पाहत आहोत त्यामध्ये 20पेक्षा जास्त प्रकार आहेत. स्मूथ पेनिसेस काय असतात हे देखील नॉर्मल असतात का? नक्कीच नॉर्मल असतात. काय असतं, युजली काही भागावर हेअर असणं बेस साईडला किंवा बरेच जे व्हेन्स असतात, स्पेशली जे ॲथलीट्स आहेत, व्यायाम करणारे आहेत, तर आपल्याला त्या व्हेन्स या पूर्ण लिंगावर ह्या दिसत असतात. पण काही केसेस अशा आहेत की कम्प्लिटली कुठल्याही प्रकारची व्हेन त्या ठिकाणी तुम्हाला वर दिसत नाही, व्हिजिबल नसते. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचा हेअरचा जो लेअर असतो हा बेसच्या अलीकडे संपलेला असतो. म्हणून शिथिलावस्था असो किंवा इरेक्टेड असो, अशा केसमध्ये कम्प्लिटली प्लेन आणि सरळ दिसणारं जे पेनिस असतं त्याला आपण स्मूथ पेनिसेस म्हणतो. आणि हे पेनिसेस देखील पूर्णपणे नॉर्मल असतात. आणि काही यामध्ये आणखी अडचण असेल, काही माहिती पाहिजे असेल तर नक्कीच तज्ज्ञांना सेक्सॉलॉजी भेटल्यानंतर त्यांचं शंका समाधान नक्की होऊन जाईल. नक्की सर. पुढचा फोन कॉल नाशिकवरून आलेला आहे. दर्शनजी आपल्यासोबत आहेत. दर्शनजी, तुमचा फोन कनेक्ट झालाय, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, बोला. हां, बोला. सर मला असं विचारायचं होतं, हो, जे शीघ्रपतन जो त्रास आहे सर, तो मानसिक आहे का शारीरिक आहे? त्याच्यावर काही घरेलू उपाय आहे का? अच्छा, तुमचं वय सांगा. सर 32 आणि लग्न झालेलं आहे सर माझं. झालेलं आहे. बरं, पहिले काही हस्तमैथुनची सवय होती? हो सर, म्हणजे जेव्हा 16-17 वर्षाचा असेल तेव्हा. बरं, आणि स्मोकिंग, ड्रिंकिंग, काही अल्कोहोल वगैरे काही? हो सर, हप्त्यातून एकदा. बरं, अल्कोहोल. काही हरकत नाही, चालेल. म्हणजे तुम्हाला शीघ्रपतनबद्दल माहिती पाहिजे आणि नैसर्गिकरित्या कसं कंट्रोल करायचं, बरोबर आहे? हो सर. नक्कीच.
सुमितजी किगल्स एक्झरसाइज ह्या अनुषंगाने मी याची रिपीट करतो परत. किगल एक्झरसाइज म्हणजे तुमचा पेल्विक फ्लोअर तो कॉन्ट्रॅक्ट करणं आणि रिलॅक्स करणं, म्हणजे कमीत कमी दिवसातनं बसल्या जागी ती ॲक्टिव्हिटी म्हणजे 10 सेकंदासाठी कॉन्ट्रॅक्टेड पाहिजे, नंतर रिलीज करायची असते. तर अशी ॲक्टिव्हिटी तुम्हाला कंटिन्यू करायची असते आणि ही दिवसातून 20 वेळा करायला पाहिजे, 20-25 वेळा. ही नॅचरल पद्धत आहे. पण हे का होतं शीघ्रपतन? व्यसनं आहेत, हस्तमैथून आहे, बऱ्याचदा ब्रेनचं कंट्रोल जे असतं त्या लिंगावर, जे कंट्रोल असतं त्या ठिकाणी ह्या इलेक्ट्रिक डक्टवर, ते कंट्रोल न राहिल्यामुळं फोरप्लेमध्येही बऱ्याचदा ते इजॅक्युलेट करतात किंवा त्यांचं विरेस्खलन होतं. अशा केसमध्ये अशा प्रकारची किगल एक्झरसाइज इव्हन या गोष्टीने देखील ते कंट्रोलमध्ये नाही आलं तर तज्ज्ञांना भेटल्यानंतर सेंट्रली ॲक्टिंग अतिशय चांगले मेडिसिन आहेत, ते घेतल्यानंतर नक्कीच त्यांना काही काळजी करायची गरज नाही. नक्की सर. पुढचा फोन कॉल डोंबिवलीमधनं आलेला आहे. महेंद्रजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. महेंद्रजी, तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. महेंद्रजी, तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. सर माझ्या मते काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम येतोय. येस सर, आपण बोलत होतो की लसीकरण मोहिमेबद्दल. सर तर डॉक्टर दहिफळे हॉस्पिटलमध्ये देखील ही मोहीम चालू आहे, तर काय स्थिती आहे सर सध्याची? नक्कीच 1000पेक्षा जास्त जणांनी लस घेतलेली आहे. ओके. आता 1 मे पासून 18 वर्षानंतर देखील चालू होणार आहे. सर्वांनी लस का घ्यायची? एक तर स्वतःचं प्रोटेक्शन आणि परत समोरच्याचं प्रोटेक्शन, ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हा आता सध्याचं पिरियड जो पाहिलं आहे, हे नवीन जी लाट आलेली ही पहिल्यापेक्षा अतितीव्र आहे, कारण ह्याची जी इन्फेक्टिव्हिटी आहे ह्या व्हायरसची ही जास्त असल्यामुळं SMS जे आपण नेहमी म्हणतो, सोशल डिस्टन्सिंग आहे, मास्क आहे, सॅनिटायझर आहे, स्टीम घेणं आहे, तुमचा दैनंदिन उपक्रम बनवायला पाहिजे आणि स्वतः लस घेऊन बाकीच्यांना देखील प्रेरित करून नक्कीच तुम्ही त्यामध्ये लाभ घेऊ शकता. नक्की सर. आणि आपण खरं तर कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलोय, त्यामुळे आपला फेवरेट सेगमेंट जो आहे आणि दर्शकांचाही फेवरेट सेगमेंट जो आहे तो क्विज कॉन्टेस्ट, त्याकडे वळूया. चालेल, हरकत नाही. अतुल देशपांडे औरंगाबादचे, येस, आमचे सेंट्रल हॉस्पिटल आले, कारण जवळच असल्यामुळं त्यांना व्यवस्थित ही काळजी वगैरे घेऊन पूर्ण यायला सांगितलं होतं. त्यांना प्रोटीन पावडर दिलेले आहेत, लुब्रिकंट दिलेले आहेत आणि अशा ठिकाणी इव्हन इंग्रजी आणि बाकीच्या भाषेची पुस्तकं देखील आपली जे आता येत आहेत त्याच्या आवृत्त्या देखील आपण सगळ्यांना वेगवेगळ्यांना 2-2 आवृत्त्या आता इथून परत देणार आहोत. तर नक्कीच त्यांनी आनंद व्यक्त केला आणि आपल्या मित्रांसाठी देखील ते वाचायला घेऊन गेले. असं सहभागी व्हायचं असेल तर एक चिठ्ठी काढा. बघूया कोण लकी आहे. येस. पण आपल्याला ह्या वातावरणामध्ये फक्त फोनवर डिस्कस करून इव्हन त्यांनी त्यांचा फोटो जरी आपल्याकडे पाठवला तरी काही हरकत नाही. बघूया कोण लकी आहे विनर. आता आपण कुठं जातो ते आपण गेलो आहोत आता भंडारा. ओके. मिस्टर आखरे यांचं अगदी मनापासून अभिनंदन. भंडारा म्हणजे फार दूर आहे, सध्या फोन करूनच त्यांनी डिस्कशन करावं आणि त्यांचं गिफ्ट कुरिअरनं देखील पाठवण्यात येईल. त्यांचा फोटो पाठवला तरी आम्ही तो डिस्प्ले करूया. येस. आणि अशाच पद्धतीने उत्तर द्यायचं असेल तर सर, पण यांना प्रश्न कुठला होता? हां, ते सांगायचं. अतिशय सुंदर उत्तर त्यांनी दिलेलं आहे. स्मॉल पेनिसेस काय असतात? बेसिकली आपलं डिस्कशन चालू आहे ते नॉर्मल देखील असतात, पण इरेक्ट अवस्थेमध्ये समजा त्याची लांबी जर 2.5 इंचापेक्षा जर लहान राहत असेल तर अशा केसला मायक्रोपेनिस म्हणतात. अशा केसमध्ये तज्ज्ञांना भेटून काही हार्मोनल ट्रीटमेंट आहे, टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी आहे किंवा P-शॉट इंजेक्शनसारखे इंजेक्शन देऊन सुद्धा त्याला आपण ओके करू शकतो. आणि परत सहभागी होण्यासाठी आजचा प्रश्न विचारायला लागेल. स्मूथ पेनिसेस काय असतात? शो जर मिस झाला असेल तर तुम्हाला सुरुवातीपासून पाहता येईल. तो साम TV सुखी जीवनाचा मंत्रवर टाईप केलं तरी गुरुवारपर्यंत उत्तर द्या. स्मूथ पेनिसेस काय असतात आणि ते नॉर्मल असतात का? ईमेल करा, व्हॉट्सअप करा, डिरेक्टली फोन लावा आणि त्यामध्ये सहभागी होऊन हे जिंका, माहिती घ्या आणि तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये हा सुखी जीवनाचा मंत्र चालू राहण्यासाठी, तुम्हाला ह्या वातावरणामध्ये स्वतःला त्या डिप्रेशनमध्ये बाहेर काढण्यासाठी, कॉन्स्टंट आनंदी राहण्यासाठी, जरी तुम्ही फॅमिलीसोबत लॉकडाऊनमध्ये जरी असाल तरी लाईफ एन्जॉय करण्यासाठी या कार्यक्रमात सहभागी व्हा आणि स्वतःचे जीवन आनंदी आणि सुखी करून घ्या. नक्कीच सर. खरं तर आपल्याकडे शेवटचा 1 मिनिट आहे, पण मला तुम्हाला विचारायचं की सर आता कोरोनामुळे अत्यंत भीतीदायक वातावरण झाले, तर त्याबद्दल सर आम्हाला जरा सांगा. नक्कीच. हे बघा, ह्या वातावरणामध्ये भीती आणि घाबरून तुम्ही त्यातनं पळून जाऊ शकत नाही. यामध्ये स्वतःही प्रोटेक्शन घेणं, स्वतःही लसीकरण करणं, समोरच्याला देखील प्रवृत्त करणं आणि त्याचबरोबर एकमेकांना धीर देणं. अशा परिस्थितीमध्ये घाबरून जमत नाही. का? कारण घाबरल्यामुळे देखील, बिथरल्यामुळे देखील तुमच्या शरीरातली जी हार्मोनल सिस्टीम असते, ह्या ज्या अँटीबॉडीज आहेत, IgG आहे, IG आहे, IgM आहेत, ह्या अँटीबॉडीज तयार होणं कमी होतं. आणि आणखी महत्त्वाचं सांगतो, आपली जी ॲक्टिव्हिटी आहे, डेली ॲक्टिव्हिटी आहे, ह्यामध्ये तुम्ही खंड पडू देऊ नका.
तुमचे जे एकमेकाशी संबंध आहेत, कॉन्टॅक्ट्स आहेत, पर्यंतचा प्रश्नही मला त्याबाबत होता. इव्हन तुमची सेक्शुअल ॲक्टिव्हिटी देखील सुरू ठेवा, जेणेकरून तुमच्यात पॉझिटिव्हिटी, हार्मोन्स तयार होणं आणि अतिशय चांगली प्रतिकारशक्ती तयार होईल. आणि काही अडचण असेल तर नक्कीच तुम्ही तज्ज्ञांना भेटू शकता. नक्की सर, थँक्यू सो मच सर. वेळेची थांबूया मर्यादा आपण. असल्यामुळे आपल्याला थांबायला लागतंय. पण मित्रांनो, पुढच्या शुक्रवारी रात्री 11 वाजता सर आपल्यासोबत असेच असणार आहेत. तुमच्या प्रश्नांची अत्यंत पॉझिटिव्ह पद्धतीनं उत्तरं देखील देणार आहेत. तोपर्यंत नमस्कार.